बेळगाव उत्तरमध्ये दुर्लक्षित जलस्रोतांना पुनर्जीवित करण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलण्यात आले आहेत। आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने कनबर्गी तलाव आणि बसवानकुर्ची तलावाचा पुनर्विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे। वर्षानुवर्ष देखभाल न झाल्याने ही सरोवर उपेक्षित होती, पण आता त्यांचे संपूर्ण पुनर्जीवन होणार आहे। या प्रकल्पांतर्गत तलावाची गाळ काढणी, बांध मजबूत करणे, पाणी साठा वाढवणे, तसेच चालण्यासाठी ट्रॅक, बसण्यासाठी व्यवस्था आणि हिरवळ विकसित केली जाणार आहे। कार्यक्रमात बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले, ही सरोवरे आपल्या निसर्ग वारसाचा भाग आहेत। त्यांची उपेक्षा झाली, पण आता त्यांना नवजीवन देण्याची वेळ आली आहे। स्थानिक नगरसेवक, पर्यावरण प्रेमी आणि अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले। या पुनर्जीवनामुळे भूगर्भ जल पातळी सुधारेल, पावसाळ्यातली पूर स्थिती टळेल आणि स्वच्छ पर्यावरण पुढच्या पिढीसाठी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे। आमदारांनी यानंतर नियमित देखरेख व दीर्घकालीन व्यवस्थापनाची हमी दिली आहे, जेणेकरून पूर्वीच्या चुका पुन्हा होणार नाहीत। ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿರುವಾಗ 1 ಕೋಟಿ 60 ಲಕ್ಷ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ। ಅದರಲ್ಲೇ ಕಿಚನ್ ವರ್ಕ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್, ಚಿಲ್ಡ್ರನ್ಗೆ ಪ್ಲೇ ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ ಮತ್ತು ವಾಟರ್ ಇರೇಟರ್, ವಾಟರ್ ಫೀಲ್ಡು ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಸಂಜೆಗೆ ಅದು ಒಳ್ಳೆ ಕಾಣಕ್ಕೆ ಸಿಗ್ತೈತಿ। ಒಳ್ಳೆ ಒಂದು 2 ತಿಂಗಳೊಳಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ಜನ ನೋಡಬೇಕಿದೆ। मला येतच राहतं, कोण येतात कोण जातात बघत ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ನಾವು ಪಂದ್ಯ ಸಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು। ಸರ್, ಒಂದು ಪರ್ಸನಲ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್, ಈಗ ಒಂದು ವಾಚ್ಮನ್ ವಾಚ್ಮನ್ ಇರ್ತಾರೆ, सिक्युरिटी गार्ड इर्ತಾರೆ। हां सर, ಅದು इंपॉर्टंट सर, सिक्युरिटी गार्ड। हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांचा सक्रिय सहभाग यामध्ये होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।